नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डोकेदुखीचाच एक प्रकार आहे आणि तो म्हणजे टेम्पोरल आर्टेरायटिस। म्हणजेच काय तर जायंट सेल आर्टेरायटिस। तर हा आता आपल्याला याच्या नावामध्येच आहे। टेम्पोरल रिजन म्हणजे कोणता रिजन की तुमच्या कानाचा वरचा रिजन की जो हा रिजन आहे। हे दोन्ही बाजूला पेशंटमध्ये या रिजनमध्ये हे डोकेदुखी असते। ती स्पेशली कशामुळे असते की त्या भागाला म्हणजे ब्रेनला किंवा स्पेशली त्या भागाला जे सप्लाय करणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत तर याच्यामध्ये सूज येते आणि सूज आल्यामुळे तिथे वेदना ह्या चालू होतात। तर याच्यामध्ये ह्या वेदना ह्या सिव्हिअर असतात। अगदी सुरुवातीला थोडे दिवस थोडं थोडं वाढत जाऊन ह्या बरेच दिवस ह्या राहिलेल्या बघायला मिळतात। टेम्पररी आपल्याला थोडासा रिलीफी बघायला मिळतो, परंतु परत त्या वेदना चालू झालेल्या बघायला मिळतात। आणि जो भाग आहे टेम्पोरल रिजन तर तिथे सेन्सिटिव्हिटी एवढी वाढलेली असते की पेशंटला तिथे टच जरी केलं तरी ह्या वेदना आपल्याला वाढलेल्या बघायला मिळतात। तसंच याच्यामध्ये स्पेसिफिक अजून एक नवीन सिम्पटम बघायला मिळतो, तो म्हणजे जी आपण अन्न खातानाची किंवा चावतानाची जी मूवमेंट आहे आपल्या जबड्याची, जॉ पेन म्हणजे काय की जो जबडा आहे तर ज्या जबड्याचा जे बोन आहे की जेव्हा आपण चावतानाची जी मूवमेंट करतो ओपन आणि क्लोज, तर या मूवमेंट मध्ये पेशंटला वेदना ह्या असतात। आणि हा टेम्पोरल आर्टेरायटिस मध्ये महत्त्वाचा डिफरन्शिएशन पॉइंट म्हणता येईल, कारण जेव्हा पेशंटला या वेदना असतात त्याच्याबरोबर पेशंटमध्ये डोळ्याच्या तक्रारी सुद्धा बघायला मिळतात। म्हणजे काय की पेशंटमध्ये जी दृष्टी आहे ही दृष्टी कमी झालेली बघायला मिळते आणि डबल विजन म्हणजे डबल ऑब्जेक्ट्स दिसतात। जेव्हा बघत असतो पेशंट तर त्यावेळी एक नाही असे दोन ऑब्जेक्ट्स ॲट अ टाइम दिसतात। आणि हीच जर स्टेट परमनंट राहिली, थोडे दिवस राहिली आणि याच्यावर काही उपाय नाही केला तर पेशंटची एका बाजूची किंवा एका डोळ्याची दृष्टी सुद्धा जाते। तसंच याच्यामध्ये फीवर असतो, ताप असतो, अशक्तपणा असतो, थकवा असतो। काही कारण नसताना अशा पेशंट्स मध्ये आपल्याला वजन कमी झालेलं बघायला मिळतं। त्यामुळे या सिम्पटम्स थ्रू आपण टेम्पोरल आर्टेरायटिस जो आहे हा चांगल्या प्रकारे डिफरन्शिएट करू शकतो बाकीच्या सिम्पटम्स पासून। याच्याच बरोबर स्पेशली मानेच्या आणि काय म्हणतो मानेच्या आणि पाठीच्या मसल्स मध्ये तसेच हिप्सच्या मसल्स मध्ये सुद्धा स्टिफनेस जाणवतो याच्यामध्ये। तर आता आपण बघूया की अशी कोणती कारणं आहेत की ज्या कारणांमुळे हा टेम्पोरल आर्टेरायटिस आहे हा उद्भवला जातो। तर स्पेशली असं काही स्पेसिफिक कारण नाहीये, पण जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल कारण आपल्याला याच्यासाठी कारणीभूत आहेत। पण याचं इथं पॅथॉलॉजी काय होते आपण ही समजून घेऊया की ज्या आर्टरीज आहेत ज्या ब्रेनला किंवा स्पेशली हेडला जे सप्लाय करतात आणि त्या टेम्पोरल रिजनला जे सप्लाय करतात आर्टरी, याच्यामध्ये त्या आर्टरीजना सूज येते आणि आतल्या बाजूने असते। त्यामुळे रक्त वाहून न्यायची जी कॅपॅसिटी आहे त्यांची नॉर्मली ही कमी होते आणि त्यामुळे ज्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जेवढा ऑक्सिजन तिथल्या पेशींना पुरवला पाहिजे तेवढा कमी प्रमाणामध्ये पुरवला जातो आणि त्याच्यामुळे वेदनांना स्टिम्युलस मिळतो आणि त्यामुळे तिथे पेशंटला टच जरी केला तरी अगदी सिव्हिअर वेदना असतात आणि ब्लड सप्लाय किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी झाल्यामुळे डोकेदुखी असते। त्यामुळे अशी काही कारण आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हा डिफरन्शिएट करता येईल। आता स्पेसिफिक हा एज नुसारही बघता येतो की हा जो टेम्पोरल आर्टेरायटिस आहे हा स्पेशली स्त्रियांमध्ये जास्त बघितला जातो कंपॅरेटिव्हली पुरुषांमध्ये। तसंच म्हणलं की फॅमिलीयर काही आहेत की फॅमिलीयर म्हणजे तुमच्या आधी तुमच्या घरामध्ये आजी आजोबा यांना जर असतील तर तोही पुढे तुमच्या पुढच्या पिढीमध्ये कंटिन्यू होतो, परंतु याच्या एपिसोडमध्ये किंवा रिपीटेड अटॅक जे म्हणतो याच्या इंटरव्हलमध्ये आपल्याला फरक जाणवतात। तसंच स्पेशली हा आपल्याला कोणत्या एज मध्ये बघायला मिळतो तर हा जवळजवळ वयाच्या 50 नंतर आपल्याला अगदी 50 ते 80 वयाच्या दरम्यानच्या पेशंट्स आपल्याला हे जास्त बघायला मिळतात। फार रेअरली आहे की 50च्या आतमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये वयाच्या ही कंडिशन आपल्याला टेम्पोरल आर्टेरायटिस ही बघायला मिळू शकते किंवा या वेदनांचं स्वरूप बघायला मिळू शकतं। आता ह्या ज्या वेदना आहेत किंवा यांच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, कारण याचं जे बऱ्याचदा आपण बघू शकतो की ज्या डोळ्यांच्या रिलेटेड सुद्धा ज्या तक्रारी आहेत किंवा ज्या जॉच्या रिलेटेड आहेत की तोंडाची उघडझाप मुवमेंट की जेवतानाची बोलतानाची अशा वेळी सुद्धा या पेशंट्स मध्ये वेदना आहेत। तसंच डोळ्याच्या संदर्भातल्या वेदना ह्या पेनलेस सुद्धा असू शकतात।
मग त्यामुळं पेन्स नसल्यामुळं पेशंटला हे लक्षणच दिसणार नाहीये आणि बऱ्याचदा मग हे अनडायग्नोस्ड राहू शकतं. परंतु हेच कंटिन्यू हे राहिलं तर पेशंटची जी व्हिजन आहे, बघायची जी काही दृष्टी आहे ही कमी झालेली बघायला मिळते आणि एस्पेशली एकाच बाजूची कमी झालेली बघायला मिळते. नंतर प्रोग्रेस झाल्यानंतर ही दोन्ही बाजूची इन्व्हॉल्वमेंट ही बघायला मिळते आणि याच्यामध्ये असणारा जो दृष्टी दोष आहे किंवा दृष्टीमध्ये कमी होते दृष्टी, तर ही परमनंट असते, ही रिव्हर्सिबल परत होऊ शकत नाही. जो काही दोष आहे हा परमनंट डेव्हलप होत जातो. तसंच पुढचा आहे अओर्टिक अन्युरिझम. म्हणजे काय की आपण बघितलं की हा जो आहे याच्या नावातच आहे टेम्पोरल आर्टेरायटिस. ज्या आर्टरीज आहेत याच्या आतमधले सूज येते, इन्फ्लमेशन होतं, सूज येते आणि त्या मोठ्या आर्टरीज एस्पेशली टेम्पोरल रिजनच्या सप्लाय करणाऱ्या, तर त्याच्यामध्ये आर्टरीज मध्ये आतून सूज आल्यामुळं आर्टरीज काय काम करतात की तिथलं ऑक्सिजन, जे काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहेत ह्या तिथल्या लोकल ऑर्गनला, म्हणजे तिथं जो जिथं सप्लाय करतोय एंड पॉइंट तिथं सप्लाय करून ह्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आणि ऑक्सिजनचा सप्लाय करतात. त्या पेशंटमध्ये फंक्शन डिस्टर्ब होणार आहे केव्हा की जेव्हा ऑक्सिजन आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी मिळणार आहेत त्यावेळी. त्यामुळं अओर्टिक अन्युरिझम सुद्धा हा टेम्पोरल आर्टरायटिसचा खूप महत्वाचा कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. तसंच स्ट्रोक म्हणजे काय तर पॅरालिसिस, हे खूप अनकॉमनली बघायला मिळतं, पण ही एक कंडिशन आहे की ज्याच्यामुळं आपल्याला पेशंटमध्ये टेम्पोरल आर्टरायटिसच्या सगळे साइन अँड सिम्पटम्स हे बघायला मिळू शकतात. आता डोकेदुखीसाठी अशी कोणती जी औषधं आहेत की जी तुम्ही घेऊ शकता, तर त्याच्यामध्ये आहे अर्जेंटम नायट्रिकम, ॲपिस मॅलिफिका, बेलाडोना, कॅल्केरिया सल्फ, चायना, लॅक्कॅन, मॅगमूर, नक्सोमिका, फॉस्फरस, सल्फर, पल्सेटिला, अशी जी काही औषधं आहेत ही इन जनरल तुम्ही डोकेदुखीसाठी घेऊ शकता. परंतु जे टेम्पोरल आर्टरायटिस आहे, हे जो डोकेदुखीचा प्रकार आहे याच्यासाठी प्रॉपर डायग्नोसिस गरजेचं आहे, काही टेस्ट गरजेच्या आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला डॉक्टर कन्सल्टेशन हे लागणार आहे. ही जी काही मी औषधं सांगितली ही सर्व तुम्ही मिनिमम पोटॅन्सी मध्ये घ्यायची आहेत. परंतु हे घेऊनही तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं हे गरजेचं आहे. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.